मुरगुड शहराच्या भरवस्तीमध्ये महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा धाडसी चोरी। मुरगुड शहराच्या भरवस्तीमध्ये असणाऱ्या महालक्ष्मी नगर येथे बंद घरामध्ये चोरी झाल्याचा आज सकाळी उघडकीस आलं। या चोरीमध्ये मौल्यवान वस्तूंसह नंदकिशोर स्मार्ट यांच्या घरामधील DVR चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे। तसेच त्यांच्या शेजारी राहणारे डॉक्टर राजन नाईक यांच्या घरी देखील चोरीचा प्रयत्न झाला, मात्र या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही न लागल्यामुळे प्रापंचिक साहित्य विस्कटून चोरटे लंपास झाले। सकाळी डॉक्टर नाईक यांच्या घराची कडी उचकटल्याचं निदर्शनास आल्यानंतर नागरिकांनी त्यांना आणि शेजारी परगावी गेलेल्या स्मार्ट यांना फोन करून बोलून घेतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। शहरामध्ये काल विसर्जन मिरवणुका होत्या। याची संधी घेत चोरट्याने बंद घराची पाहणी करून चोरी केल्याचा संशय व्यक्त होतोय। स्मार्ट यांच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी घराच्या पूर्वेस असणारा CCTV कॅमेऱ्याची दिशा बदलून घरामध्ये प्रवेश करत CCTV काढून घेत DVR देखील लंपास केलाय। यामुळे तपासामध्ये अडचणी येत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येते। गेल्या काही महिन्यापासून मुरगुड शहरामध्ये बंद घरे फोडून सोन्याचे दागिने आणि पैसे चोरट्यांनी लंपास केले होते। तिसऱ्यांदा शहरांमध्ये धाडसी चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। नागरिकांनी पोलीस यंत्रणेवर संताप व्यक्त केला आहे। एकाच परिसरामध्ये महिनाभराच्या आत पुन्हा त्याच परिसरामध्ये चोरी झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। दरम्यान महालक्ष्मी नगर सारख्या उच्चभ्रू परिसरामध्ये CCTV नसल्यामुळे तपासासाठी अडचणी निर्माण होत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। पुढील तपास मुरगुड शहर पोलीस करत आहेत। KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोद्दार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।